याला काय अर्थ आहे? किती वेळ वाट बघत बसायची तुझी? इथून चौधरींच्या साईटवर पण जायचंय. दोनदा फोन येऊन गेला त्यांचा. अरे आज खूप ट्रॅफिक होता ना, म्हणून उशीर झाला. चल आता डीबी घेऊन वर चल, मी वर जातोय. आता हे काय आहे? हे तर काही भलतच घेऊन आलास तू. अरे तो आपला नेहमीचा का नाही आणलास? नवा आलाय मार्केटमध्ये, LNTचा. मस्त आहे. आधी लावलाय का कुठे? हो हो, बघून तर घे. शानदार प्रोडक्ट आहे, एकदम फर्स्ट क्लास. फटाफट लागेला. अच्छा, जरा बघू. अरे थांब 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 थांब, मी उघडतो. तू फक्त बघ रे, काय सही पॅकिंग केलंय ते. आपल्यासाठी ना एकदम सोयीचं झालंय. येस. बाकी मटेरियल कुठे आहे? ते दुसऱ्या कार्टन मध्ये. हे आतलं मटेरियल आहे. बाहेरच्या मटेरियलसाठी वेगळं कार्टन दिलंय. आतली वायरिंग पूर्ण होईपर्यंत हे पॅकच राहू दे. अच्छा, सेफ राहतं ना. आहे ना कमल? बरोबर बोलतोयस. नाही ते सिमेंट आणि धूळ वगैरे लागून खराब दिसतं ना. वा यार, सगळे वेगवेगळे पार्ट्स आहेत रे. डोर, फ्रेम, शील्ड, बॉक्स आणि ही चेसी. खरंच छान यार. आज पहिल्यांदा तू हुशारीचं काम केलंयस. तुझ्या तोंडून कौतुक ऐकून बरं वाटलं. वाह, काय क्लासी दिसतंय रे हे. आणि यात गॅस्केट पण आहे सेफ्टीसाठी. आणि तीही चांगल्या क्वालिटीची. अच्छा. पाणी धुळीपासून सुरक्षित ठेवेल. म्हणजे अच्छा, टोटल सुरक्षा. आणि हे आहे सिमेंट स्पिल प्रोटेक्टर. जेव्हा भिंतीच्या डीबी लावायचा असतो ना, तेव्हा आधी हे लावायचं. त्यामुळे मिळते सिमेंट पासून सुरक्षा. हे बाकी खरं आहे. ह्याला आपण खाली ठेवू. चला आता काम सुरू करूया. हे प्लास्टिक कव्हर्स का दिलेत याच्यात होल्स मध्ये? हे आहेत भिंतीच्या आत लावण्यासाठी, धूळ आणि किड्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी. अच्छा. पण आपल्याला हे भिंतीच्या बाहेर लावायचंय. अच्छा. म्हणून हे आपण काढू शकतो. आपण याला भिंतीच्या आत लावलं ना, तर किडे येणार नाही. माउंट करण्याआधी ही चेसी काढून घेऊ. का सांग बरं? सांग सांग. हलका होईल. करेक्ट. बघ किती सहज चेसी बाहेर आली. आता उचलून बघ. हा यार, हा तर खूप हलका झाला. आणि आता हा इन्स्टॉल करणं पण खूप सोपं होईल ना. LNTच्या नव्या डीबीची आणखी एक खासियत आहे. आपण जेव्हा ही भिंतीच्या आत लावतो ना, तेव्हा या मार्किंग्स दिसतात. या मार्किंग्स, या चारही बाजूंना मार्किंग्स आहेत. या जेव्हा भिंतीवर या मार्किंग पर्यंत डीबी लावली ना, की आपोआप आयडिया येते आणि दरवाजा आरामात उघडता येतो. मेजरमेंट घ्यायची झंझट नाही. टाइम सेव्ह. कळलं? आता यात आपण जेवढे स्क्रू आहेत ना, ते जरा. चला आता याला वॉलवर लावूया. अरे यात वायरसाठी जागा तर बनव. पकड जरा. घे, झाली बघ जागा. अरे झकास. आता चेसीवर काम करू. हे न्यूट्रल बार बघतोस तू, वर श्राउड्स पण दिलेत. पूर्ण इन्सुलेटेड आहेत. आपल्या सेफ्टीची विशेष काळजी घेतली गेली. अच्छा. हा जरा ते MCB दे. हे घे. हा लागला MCB याच्यावर. हो हो. वायरिंग साठी पण आजूबाजूला खूप सारी जागा शिल्लक आहे. इतकी जागा आजवर कुठल्या डीबी मध्ये पाहिलीस नाही ना. खूप विचार करून बनवलं या लोकांनी हे प्रोडक्ट. आता एक काम करू, वायरिंग सुरू करू. ठीक आहे. हॅलो. हा नमस्कार चौगुले साहेब. बस 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 बस, एक तासभर, अजून एक तास लागेल फक्त. हा हा हा. हॅलो हॅलो.
हो हो हो, मी येतोय. हा, येतोय मी. कमाल आहे, अगदी सफाईदार काम झालंय तुझं. पाहिलंस किती वेळ वाचवला मी तुझा, नाहीतर अजून वायरिंग मध्येच अडकून पडला असतास. खरं आहे तुझं, मस्तच झालंय. अच्छा, आधी मला वायरिंग दाखव परत एक एकदा सेकंड, एक बघू जरा. सेकंड. त्याआधी हे बघ, अर्थिंग नीट राहण्यासाठी ना स्टार वॉशर्स पण दिले. हम्म. हे बघ, एकदम मस्त आहे यार, खरंच व्हेरी गुड. अरे छान आहे. L&T ने बनवलंय, खास तर असणार. हम्म. आता मी तुला वायरिंग दाखवतो. एक झकास. सेकंड. अरे यार, जरा सावकाश. स्क्रू पडला बिडला तर डोक्याला ताप होईल. जरा हळू. माणसाचा स्क्रू ढिलावून पडेल, अच्छा, पण या हा. डीबीचा नाही. अच्छा, का बरं, यात अशी काय खासियत आहे? हं? सगळ्यात जास्त वेळ कशात जातो तर स्क्रू शोधण्यात. रिटेनर स्क्रू सुद्धा आहेत यात. हम्म. पूर्ण टाइम सेव्ह. हम्म. बघतोस, हम्म. एक तरी पडला नाही ना? अरे यार, हे तर लक्षातच नाही आलं माझ्या. यांनी तर शील्ड मध्ये नॉब पण दिलेत. काढणं आणि लावणं किती सोपं होईल याने, हो ना? आणि हे एमसीबी आहेत. कुठली एमसीबी कुठे जाते याची लेबलिंग पण करू शकतो. आणखी एक, हे बघ, हे डोर दिसतं. हे डोर इथूनही लागू शकतं आणि दुसरीकडूनही. अरे, गेल्या महिन्यात मी एका साईटवर गेलो होतो. तिथे यार मी पिलरच्या बाजूला डीबी लावली होती. तर त्यामुळे असं होत होतं की डोर पूर्ण ओपनच होत नव्हतं. आता त्यावेळी जर ही डीबी माझ्याकडे असती ना, तर लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. डोर उलट्या बाजूला लावला असता. हे पाहिलंस तू, गरज असली तर याच लॅचवर पॅडलॉक पण लावू शकतोस. अच्छा. तू कोपऱ्यावरच्या बिल्डिंग मध्ये 20 डीबी लावतोस ना, मग काय? मग तर तू कॉन्ट्रॅक्टरच्या समोर हिरो बनू शकतोस. ते कसं काय? जर त्या सगळ्या डीबीज मध्ये स्पेशली डिझाईन केलेले लॅचेस लावलेस तर मग त्याने होईल असं की तू एकाच चावीने सगळ्या डीबीजना पॅडलॉक करू शकशील. काय सांगतोयस? चल, ही आहे L&T ची कमाल. कशी वाटली? हो यार, आहे तर एकदम मस्त. फार विचार करून बनवले हे प्रोडक्ट. आतापासून तर मी हेच वापरणार. वेळही वाचतो. ठीक आहे, मग मी निघतो. ते चौगुले साहेब वाट बघत असते माझी. आता काय आहे? चहा नाही पाजणार. 20 मिनिटं वाचवली तुझी. आणि चौगुले साहेबांना खुश करायची आयडिया दिली ती. चल, तुला चहा पाजतो.